मित्रांनो, आपण आहोत मोरगावच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची जोडी ठरलेली आहे आपला 22-11 पिस्टन आणि सुंदर उर्फ कॉकटेल। तर आपल्याशी समोर आहेत ओंकार शेट। ओंकार शेट, काय सांगाल, कसं झालं मोरगावचं मैदान? मैदान चांगलं झालं, रितसर मैदान झालं, असंच मैदान झालं, पण उजेडात फायनल झाली मैदानाची। कसं काय पाहिलं तुम्ही आज जवळ पहिला जवळ आता बऱ्याच वेळा गाडी पळाली आमची, ते काय फोनवरच पहिलं होत्यात, जवळच असतं की काय लगेच शब्दाला पहिलं होत्यात। आज किती गाड्या जवळपास होत्या अंदाजे तरी मैदानामध्ये? 300 गाडी होती की 300 गाडी होती आदत दिवसाची। बरं आदत दिवसामध्ये। आणि मैदान कसं केलं आयोजकांनी? मस्त केलं मैदान, रितसर केलं, झेंडा पण चांगलं होतं। त्याचबरोबर काय सांगाल, आज चतुर्थी आहे आणि मोरगावच्या मैदानामध्ये गुलाल केलाय, त्याच्याविषयी काय सांगाल? आज गणपतीच्या म्हणजे गाभाऱ्यातच आपण आज 1 नंबर केलाय, म्हणजे आज चतुर्थी पण आहे। हो, आज 1 नंबर म्हणजे दिवसच चांगला आहे आणि नशिबान म्हणजे म्हणायला लागेल। बरं आणि आज गाडी कोणी चालवली? सनी ड्रायव्हर ओळखाय, तोच गाडी आणतो आपली, तेच गाडी आणतात भाऊच तो। आणि कसं होतंय, बरेच दिवस झालं गुलाल हुलकवणी देत होता आणि त्या सुंदरला जी योग्य वेळ होती त्या योग्य वेळेस आता तुम्ही मदत केलेली की बऱ्याच दिवसापासून आपला सुंदर थोडासा विकनेस आला होता, त्याला आजारपणातून थोडासा त्याच्या पायाला लागलं होतं आणि त्यातनं आज पिस्टननी त्याला साथ दिली आणि गुलाल केला 1 नंबर। कसं वाटतंय ते काय साथ म्हणजे काय जवळच असते, मग साथ गाडी बी पळते म्हणजे त्यामुळे काय पहिल्यांचा काय विषयच येत नाही आपला। बरं ते काय आज गाडी कोणी चालवली? सनी ड्रायव्हरनी गाडी सनी हातवर केली। मित्रांनो, आपल्या समोर आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू शेट मोडक आणि आज बऱ्याच दिवसानंतर पिंटू शेटच्या चेहऱ्यावरती तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं हास्य आहे। आजारपणात आणि थोडंसं लागलं होतं आपल्या सुंदर उप कॉकटेलला आणि बरेच दिवस झालं पायऱ्याला पण दादांना खूप त्रास होत होता। दादा, काय नक्की अडचण झाली होती पायऱ्याच्या बाबतीमध्ये? ज्यावेळेस एखादा बैल आजारी किंवा दुखापतग्रस्त होतो त्यावेळेस समोरच्याला समजतं, त्यावेळेस पायरे करताना काय अडचणी येतात? प्रत्येकाला अपेक्षा असते की आपला बैल चांगल्या पायऱ्यात पडावा, पण दुखापत झालेल्या बैला संग पाय कोण तयार नसतं। ही म्हणजे सत्य परिस्थिती आहे। किती दिवस तुम्ही मैदानात यायला म्हणजे ही होत होतं? 1 महिना झालं मैदानात, आम्ही मैदानच गेलो, जेव्हा बैल पळायला लागला तेव्हाच मैदानात गेलो। आज 1 नंबर झाला, पिस्टननी गाडी चांगली पळाली, आज समाधानी। आज म्हणजे जवळजवळ 1.5 महिन्यात गुलाल झाला आम्हाला। 1.5 महिन्यात गुलाल? हो, 1.5 महिन्यात गुलाल झाला। बरं आणि काय सांगाल तरी आज ह्यांनी चालकाने कशी गाडी चालवली? आज चालक काय सनी ड्रायव्हर आपली सनीच गाडी आणतो ना वासराची सुंदरची। नक्की काय झालं होतं आपल्या सुंदरला? त्या फुरसिंगीच्या मैदानात आहे ना, तर हे गाडी लागली होती म्हणजे चाकत्याचं, तेव्हा चांगली जखम झाली, जवळपास 20-25 टाके पडले त्याला। बरं आणि मग नंतर काय करण्यात आलं होतं? कशी नंतर ट्रीटमेंट म्हणजे पूर्ण टीमनी ट्रीटमेंट घेतली व्यवस्थित। स्वतः सरपंच लक्ष्मण पाटील यांनी स्वतः जास्त काळजी घेऊन जखम आम्हाला सांगितलं 2 महिने बैल काय तुमचं पळू शकत नाही, पण बैल महिन्याच्या आतच पळाला, हे पण मोठं जिद्द आहे कॉकटेलची। आणि लक्ष्मण पाटील स्वतः म्हणजे बैलाचे इतकी काळजी भरपूर काळजी घेतली। दिवस बसून होते घरी? महिनाभर तिथंच बसून असायचे, वाटेवच होते, बाहेर जातच नव्हते आणि योग्य काळजी घेतली, योग्य औषध उपचार झाले, तेव्हा मदत पण केली आपले पृथ्वी खोटवानी डॉक्टर चांगला पाठवला होता, त्यामुळे लवकर विषय झाला नाही का? लवकर झाला। आणि आता त्यानंतर पण पैरे करताना तुम्ही इतरांना कॉल केला? भरपूर फोन केले, प्रतिक्रिया की आता काय होतं, कोण नाही म्हणत नाही की बाबा तुमचं करू म्हणतात, आता बैल आता पळत मी प्रत्येकाला वाटतं की आपलं चांगल्या बैला संग पळायला पाहिजे। आता हा बैल आजारी असं कोण बैल देणार नाही, म्हणजे आपण असं बैल देऊ शकत नाही ना। आणि दुसरं पण एक अजून तुमच्याकडे आहे बैल, त्याच्याविषयी काय सांगा? दुसरा आहे, दुसरा बैल एवढा काय पळत नाही, एवढं नाही आपलं त्याच्यामध्ये। त्याच्याबरोबर ह्याचा कधी पायऱ्या करून कधी एकत्र गाडी नाही, ह्याच्या एवढं पळण तेव्हाच पायऱ्या करणार आपण, असं नाही त्याला बैल। आणि पिंटू शेट मोडक म्हटलं की मोरगावचा हमखास गुलाल असतो। जवळपास कितवा गुलाल आहे मोरगावच्या मैदानातला? मोरगावचा 4था गुलाल असेल आपला। 4था गुलाल? 4था गुलाल। आणि कधीच तुम्ही मोरगावच्या मैदानात बिगर गुलाल गेला नाही, काय सांगाल? मोरगाव गावाच्या विषयी काय सांगाल? आपल्या श्री गणेशाविषयी काय सांगाल? मोरगाव म्हणजे वडकीकरांचं, म्हणजे वडकी खालच्या भागाचं बाहेर घर असलं कधी वडकीची गाडी काय मी तर 1 नंबर करतीच, 1-2 मध्ये असतीच गाडी। हो। आणि आजचं मैदान आयोजकांनी एकदम रितसर मैदान झालं, म्हणजे पारदर्शक मैदान, कोण अन्याय नाही झाला, हा महत्वाचा आहे। इथं अन्याय होत नाही, त्याच्यामुळे गाड्या जास्त जुळतात इथं। जवळजवळ पाहिलं का 3 ते 4 ठिकाणी मैदान असून आज कितीतरी म्हणजे 400च्या आसपास गाड्या जमल्या होत्या, जवळजवळ 56 गटच्या आसपास गट झाले आदत दुसऱ्याचे। बरं आणि तुम्हाला पहिल्या गटाला तास कुठला आलं? पहिल्या गटाला तास 2 नंबर आला होता। त्यानंतर सेमीला 6-7 नंबर, 8 नंबर शेवटचा तास आला। आणि फायनलला 5 नंबर आला, म्हणजे सगळा नशिबाचाच भाग म्हणा, नशिबाचाच भाग म्हणायचं। बरं आणि गाड्या चांगली पळाली, गाडी पळतीच आमची पिस्टनची गाडी, म्हणजे बऱ्याच जणांची पण इच्छा होती गाडी पळाली पाहिजे। आम्ही 1-2 मैदान गेलो तर तिथं चर्चा झाली तुमची गाडी कधी पळणार आहे, गाडी पळती चांगली। आणि योग आला राहता तुम्ही सगळे, कसं योग आल्याशिवाय सगळ्या गोष्टी घडत नाही। योग होता आज
चांगलं झालं. आणि वाटतंय का तुम्हाला संकट काळामध्ये पिस्टन तुमच्या सुंदर उर्फ कॉकटेल साठी धावून आलाय, कसं वाटतंय आज? 100% आला की म्हणजे टायमिंगला पायरा जुळला आणि टायमिंगला 1 नंबर होणं म्हणजे हा पण महत्वाचा विषय आहे. तर ते आमचा घरचाच बैल त्यामुळे काय एवढा विषय नाही, पण टायमिंग योग्य निवडला. सुंदरने गुलाल केल्यानंतर आज मागाच्यापासून काय फोन वगैरे प्रतिक्रिया, ज्यांना तुम्ही फोन केले होते की मला पायरा द्या म्हणून, त्यांच्या संदर्भात काय प्रतिक्रिया आल्या का लोकांची? आता प्रतिक्रिया येणारच की, फक्त आता हा बैल त्या दिवशी पळाला ना 2 त्या दिवशी केवळच्या मैदानात चांगला गटाला पळाला होता. त्याच्यावर एक पायरा झाला 28 तारखेला, आपला पायरा त्याच्यावर झालेला आहे. चांगल्या बैला सगळं पायरा आहे उद्या, नामांकित बैलावरच पायरा आहे 28 तारखेला. हो 28 तारखेचं नियोजन केलं. हो नियोजन झालेलं 28 तारखेला. आणि त्याचबरोबर ओंकार 28 तारखेचं पिस्टनचं काय नियोजन आहे? अजून काय नियोजन नाही, काय नियोजन होतं ते जरा सनीचं घरचं काम असतं मग गाडी आणायला. पण गाडी पळणार आहे ना आपली? गाडी तो असेल तर गाडी पळणार. बरं तो असेल तर कारण त्याला काम आहे जरा त्याचा गोटा वगैरे बरं बापू या की. आता एक महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला बापू, आज कसं वाटतंय बऱ्याच दिवसानंतर तुम्ही आता मोरगाव मध्ये एक नंबरचा गुलाल केलाय? आता तर आनंद झालाय, बऱ्याच दिवसात गुलाल झालाय. बापू मला तुमचा एक स्वभाव आवडला. आज सकाळपासून मी बघतोय तुम्ही सर्वसामान्य बैल मालकांच्यात बसताय, सर्वसामान्य सुट्टी मेकर किंवा आपले स्टॉल विक्रेते बैलापाशी थोडा वेळ जाताय, नंतर इथं जाताय. कसं वाटतं तुम्हाला? इतर जे पिस्टनचे प्रेमी आहेत ते भेटतात त्यावेळेस बोलतात का? आणि बऱ्याच वेळा विचारला जातो तुम्ही पिस्टन बैलाचे मालक का, त्यावेळेस काय कसं वाटतं तुम्हाला? नाही आनंद वाटतं. बरेच विचार आता तिथे थांबलो होतो ते म्हणजे पिस्टनचे मालक दोघा ठिकाणी ओळख करून दिली की हे पिस्टनचे मालक असं. कसं वाटतं सगळं तुम्हाला? आनंदच होतो ना. आता आम्हाला एक जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो. आपला सप्तहिंद केसरी बकासूर आणि पिस्टन आम्हाला कधी पळताना दिसेल? लवकरच पळताना दिसत एकत्र. तसं झालेलं आहे बोलणं, पण म्हणजे जरा 2-3 महिने झाले की पळणारच एकत्र. धन्यवाद. दुसरा ड्रायव्हर आपल्या समोर. सनी, कसं वाटलं तुला आज मैदानामध्ये ही जोडी बऱ्याच दिवसानंतर एकत्र पळाली आणि गट असेल, सीमे असेल, फायनल असेल, कशी गाडी पळाली? गाडी पहिल्यापासून ही गाडी चांगलीच पळते आणि पहिल्यापासून गाडीला स्पीड आहे आणि अंतर टाकूनच गाडी पळते. अंतर टाकूनच. आणि तू वाटत होतं की गाडी आज पायऱ्या केल्यानंतर पळेल असं काय नियोजन कसं करणार? या गाडीवरती पहिल्यापासून विश्वास आहे. ही गाडी आज सुंदरचा भाऊ पिस्टन आज त्याच्या मदतीला धावून आला. पहिरे बरेच जुळायला अडचण येत होती. पिंटू शेट पण मला म्हणले होते थोडस कोण डायरेक्ट नाही म्हणत नाही. बैल बरा झाला ना त्यावेळेस 2 फेरे काढले होते मी स्वतःच त्याचे. त्याच्यानंतर मैदानात पण हाणला 2 वेळेस. 2 वेळेस बैल उत्तमच पडला होता, फक्त गुलाल नव्हता. गुलाल नव्हता. आणि आज कुणाच्या नावाने गाडी पळाली? आज सुजित भोसले. काय सांगाल सुजित शेट? आज तुमच्या नावाने गाडी पळाली ना, गाडीने 1 नंबर केला. कसं काय आनंद तर आहेच की. पहिल्यापासून आपण कॉकटेल पिस्टन बरोबर असतोच. पिस्टन तर काय मी सोडतो पहिल्यापासून. आता तुमच्या नावाचा लक लागला परत पण मैदान असलं की तुमच्या नावात गाडी पळणार? तसं काय नाही, नावात काय नाही, बैलाच्या अंगात पळ आहे त्यामुळे नावात सुद्धा नाही. आज चतुर्थी होती त्यामुळे त्या नावा गाडी आम्ही पळवली, त्यामुळं काही वाटत नाही. त्यासाठी आता पण तुम्हाला कसं वाटतंय की इतर मालक जे आपले असतील, वडकीकर असतील, सगळे इतर मित्र असतील, आज तुमच्या नावावरती गाडी पळवतात, एवढा विश्वास देतात, तुमच्या नावाचा लक वापरला जातो, कसं वाटतं? काही बरं तर वाटतेच की, पण चतुर्थीमुळे आज जो 1 नंबर झाला त्यामुळे आम्ही बैल थांबवून गणपती आणण्याचा निर्णय घेतला. चला मग जाऊ दर्शनाला. चालतंय, ठीक आहे. खाली कसा वाटतो?